श्री स्वामी समर्थ बोध चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा खूप महत्त्वाचा विषय असा होणार आहे, तो म्हणजेच गुरुपौर्णिमा। आपली गुरुपौर्णिमा जी आहे ती येणार आहे। आपण आतुरतेने गुरुपौर्णिमेची वाट बघत असतो आणि एका वर्षामध्ये एक वेळा गुरुपौर्णिमा जेव्हा काही येत असते तेव्हा आपण महाराजांची पूजा करत असतो। महाराजांच्या काही सेवा असतात त्या आपण करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांना गुरुपद देत असतो। आता स्वामी समर्थ महाराज असू देत किंवा कुठलेही गुरु असू देत आपले, तर आपल्या गुरूंचं गुरुपद जे असतं ते आपण त्यांना सोपवत असतो आणि आपला जीवन जगण्याचा जो आधार असतो तो मोठा म्हणजेच गुरु असतात। आपले आईवडील जे असतात ते आपले गुरु असतातच, पण आध्यात्मिक प्रगती आपल्या आयुष्यात पाहिजे असेल, मोक्षाचे मार्ग जे असतात ते आपल्याला मोकळे हवे असतील आणि तुम्हाला अजून सांगेल, परमात्माची जर भेट घडून देणारी ही जर लीला बघायची असेल तर ते फक्त आपले गुरु करत असतात। आणि म्हणून गुरुपौर्णिमा असा दिवस असतो की आपण आपल्या गुरूंना एक वचन देत असतो आणि ते वचन आपण एक वर्षभर चालवत असतो। एका वर्षभरात त्या सानिध्यात त्या वचनाला जे आपण बोललेलो असतो ते लक्षात घेऊन आपण एक वर्षभर करत असतो आणि गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंच्या चरणी ही सेवा आपण अर्पण करत असतो। आणि असा हा दिवस जो आहे तो येणार आहे 29 जुलै 2026 या दिवशी। त्या दिवशी बुधवार आहे, तर या दिवशी गुरुपौर्णिमा आपण कशा पद्धतीने महाराजांना गुरुपद द्यावे, तसेच आपण गुरुपद देण्याचा म्हणजे पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कधी राहणार आहे, पूजा कशी करावी, त्या दिवशी आपल्याला काही सेवा उपासना जे असतात, जे मंत्र असतात ते आपण म्हणू शकतो। आणि तसंच तुम्हाला सांगेल बघा, 22 जुलै ते 29 जुलै हा जो कालावधी चालणार आहे सप्ताहाचा, या कालावधीमध्ये आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। 22 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत हा जो कालावधी चालणार आहे, तर या दिवसाच्या कालावधीमध्ये आपलं गुरुतत्व जे असतं ते सहस्रपटीने जागृत स्वरूपात असतं। म्हणून या 7 दिवसांमध्ये आपण कुठलीही सेवा जी असते, तुम्हाला टाईम आत्तापर्यंत नाही मिळाला, पण या 7 दिवसांमध्ये छोटीशी अशी सेवा आपल्याला आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करायची असते। आता आपण सुरुवात करूया आपल्या विषयाला। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, गुरुपौर्णिमेच्या दिवशी 29 तारखेला जे आपण गुरुपौर्णिमा किंवा गुरुपद देणार आहोत त्यासाठी सकाळी शुभ मुहूर्त कोणता राहणार आहे, तर शुभ मुहूर्त सकाळी राहणार आहे 7 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 2 वाजल्यापासून तर 7:30 वाजेपर्यंत। या कालावधीमध्ये तुम्हाला जी पूजा असते म्हणजेच आपलं अभिषेक वगैरे करणं किंवा ज्या काही गोष्टी असतात, अभिषेक करून आरती ह्या गोष्टी करणं ज्या कालावधीमध्ये तुम्ही करू शकतात, हा शुभ मुहूर्त मानला जातो। तसंच तुम्हाला सांगेल, आता पूजा जी असते महाराजांची, स्वामी समर्थ महाराज तुमचे गुरु असू द्यात किंवा दुसरे देवता असू द्यात, साईबाबा असू द्यात, कुठलेही तुम्ही ज्या गुरूंना तुम्ही मानतात त्या गुरूंची मूर्ती तुमच्या देवघरात जर असेल तर बघा, गुरूंच्या मूर्तीत दत्त महाराजांची पण मूर्ती चालेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती चालेल। तुमच्या घरात जी मूर्ती असेल ती तुम्ही घेऊ शकतात, कारण स्वरूप हे एकच आहे हे आपल्याला माहिती आहे। तर आपल्या देवघरासमोर बसून आपण ही पूजा करू शकतो किंवा वेगळा पाठ मांडणी करून सुद्धा आपण ही पूजा करू शकतो। तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। देवपूजा झाल्यानंतर महाराजांची मूर्ती असेल तर ती ताम्हणात घ्यायची आहे। थोड्या तांदूळ असतात बघा आपले, थोडे अक्षता महाराजांच्या मूर्तीवर टाकायचे आहेत किंवा मूर्तीच्या खाली जरी तुम्ही ठेवले तरी सुद्धा चालेल, या 2 पद्धती चालतात। मूर्तीच्या वरती तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर महाराजांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना पुरुष सूक्त जे आहे हे आपल्याला 1 वेळा किंवा तुमची इच्छा असेल तर 16 वेळा तुम्ही म्हणू शकतात। आपण पुरुष सूक्त म्हणत आपल्याला महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे। पाण्याने, पंचामृताने, तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल उठणं लावून या पद्धतीने तुम्ही स्नान महाराजांच्या मूर्तीला घालायचं आहे, म्हणजे अभिषेक करायचा आहे। पवमान सूक्त सुद्धा तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही पवमान सूक्त म्हणू शकतात। श्री सूक्त सुद्धा तुम्ही 1 वेळा म्हणू शकतात। या पद्धतीने महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला सांगेल, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप करत आपल्याला 108 वेळा किंवा निदान 11 वेळा तरी पाणी महाराजांच्या मूर्तीवरून आपल्याला टाकून अभिषेक करायचा आहे। मूर्ती ही पाण्याने, पंचामृताने, स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायची आहे।
स्वच्छ अशी मूर्ती केल्यानंतर मूर्ती स्वच्छ अशी पुसून घ्या, पाटावरती मांडा किंवा देवघरामध्ये आपण ठेवत असतो त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो. आता ही पूजा आपण घरच्या घरी करणार आहोत. मंदिरात किंवा मठांमध्ये वेगळी पद्धत असते. आपण घरच्या घरी करत असल्यामुळे मूर्ती जी असते आपण ज्या ठिकाणी ठेवतो तिथे ठेवून द्या. त्यानंतर महाराजांना तुम्ही जर वस्त्र परिधान करत असतील तर वस्त्र ज्या पद्धतीने तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने फेटा, वस्त्र हे जे असतात ते अलंकार तुम्ही परिधान करू शकतात. त्यानंतर हिनात तर महाराजांना आवडत असतं म्हणून हिनात तर तुम्ही लावू शकतात. त्या अष्टगंध लावू शकतात आणि भस्म जो असतात तो सुद्धा महाराजांना तुम्ही लावायचा आहे. दत्त महाराजांची मूर्ती असू देत किंवा महाराजांची मूर्ती असू देत या पद्धतीने लावा. त्यानंतर महाराजांच्या उजवा पाय जो असतो बघा, लक्षात घ्या, उजवा पाय जो असतो, उजवा पायाचा जो अंगठा असतो तर अंगठ्यावरून 3 पळ्या पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून ते पाणी आपल्याला खाली झेलायचं आहे. हे पाणी बघा झेलत असताना किंवा हे पाणी टाकत असताना एक मंत्र म्हटला जातो. तो मंत्र इथे तुम्हाला फ्लॅश होईल. तो मंत्र असा आहे बघा, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारया मेहम शिरसाम धारया मेहम. आता हा मंत्र म्हणून जे पाणी तुम्ही टाकलेलं असतं ते पाणी तुम्ही प्राशन करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला पाद्यपूजन जे म्हणतात ते महाराजांचं होत असतं. महाराजांच्या पायावरून पाणी टाकल्यानंतर परत आपण महाराजांच्या पायाची पूजा करायची आहे. त्यांच्या चरणी आपण अष्टगंध फूल एक वाहायचं आहे. आता या ठिकाणी फुलं बघा, चाफ्याची फुलं महाराजांना आवडतात म्हणून चाफ्याची फुलं तुम्ही अर्पण करू शकतात. गुलाबाची फुलं जे तुम्हाला शक्य होतील त्या पद्धतीने फुलं अर्पण करायचं आहे. अष्टगंध वगैरे सगळं काही झाल्यानंतर महाराजांच्या समोर दिवा अगरबत्ती लावायची, धूप दाखवायची आहे आणि त्यानंतर म्हणजे खडीसाखरेचा नैवेद्य त्यावेळी तुम्ही दाखवू शकतात. जेवण जे बनवणार तो नैवेद्य नंतर दाखवला तरीसुद्धा चालेल. तर खडीसाखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य तिथे दाखवावा. त्यानंतर महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे. आरती करत असताना गणपती बाप्पांची आरती अगोदर करा. त्यानंतर दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची आरती तिथे तुम्ही करायची आहे. ही पूजा तुम्हाला सकाळी केली तर अतिउत्तम ठरत असते. आपला दिवस हा प्रसन्न असा जात असतो. त्यामुळे तुम्ही सकाळी करायचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला सांगेल ही पूजा झाल्यानंतर आपल्याला आता गुरुपद देण्यासाठी किंवा आपल्या आयुष्याचे गुरु जे असतात ते आपल्याला दिशा दाखवतात. म्हणून गुरुपद देण्यासाठी आपल्याला एक लागणार आहे नारळ. नारळ जे असतं आपल्या हातात घ्यावं. नारळ, खडीसाखर थोडी आपल्याला घ्यायची आहे. फूल जे असतं ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, जे तुमच्याजवळ फूल असेल चाफ्याचं, गुलाबाचं, झेंडूचं ते एक फूल आपण घेऊ शकतो. आपल्या हातात घेऊन नारळ, खडीसाखर आणि गुलाबाचं फूल असू द्या ते आपल्या हातात घेऊन महाराजांच्या समोर आपण तिथे उभं राहायचं आहे किंवा तिथे बसून सुद्धा पण उभं राहूनच करतात केंद्रात म्हणून मी तुम्हाला सांगेन उभं राहून तिथे आपल्याला गुरुपद महाराजांना द्यायचं आहे. आता महाराजांना गुरुपद देत असताना तुम्हाला ते महाराजांना एक शब्द असा द्यायचा आहे बघा. सर्वप्रथम आपल्याला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अशा पद्धतीने म्हणावं आणि महाराजांना सांगावं की महाराज मी तुम्हाला गुरुपद देत आहे. या जन्मात नाही तर जन्मोजन्मी जेवढे माझे जन्म होतील तेवढ्या जन्मात मला तुम्ही गुरु म्हणून पाहिजेत. या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्याकडून अशाच पद्धतीने सेवा करून घ्या. माझे आई, वडील, भाऊ, बहीण, सखा सर्वस्व तुम्ही आहेत. ज्या पद्धतीने आत्तापर्यंत साथ दिली, माझं सुख असो दुःख असो त्यामध्ये साथ दिली त्याच पद्धतीने पुढेसुद्धा तुम्ही माझी अशाच पद्धतीने साथ द्या असं महाराजांना आपण सांगायचं आहे. माझे सर्वस्व तुम्ही आहेत. माझ्याकडून सेवा करून घ्या. जास्तीत जास्त सेवा करून घ्या. तुमच्या चरणी मला इथे जागा द्या असं सांगावं आणि तुम्ही माझं गुरुपद स्वीकारावं अशी मी विनंती करत आहे. अशी प्रार्थना आपल्याला महाराजांना करायची आहे. आणि जे नारळ आपल्या हातात असेल हे नारळ स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला ठेवायचं आहे. आता हे नारळ ठेवल्यानंतर हे नारळ आपण कधी बरं म्हणजे आपण काय करायचं त्याचा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो. तर आपण ते नारळ तिथे ठेवायचं. आपण जेव्हा मंदिरामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरात जातो किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाणार आहोत किंवा मठात जाणार आहोत तर तेच नारळ आपण दत्त महाराजांच्या मंदिरात ठेवून यायचं आहे आणि तिथे सुद्धा अशाच पद्धतीने प्रार्थना करायची आहे. खडीसाखर नारळ आपण
मठात आणि किंवा मग दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे। या पद्धतीने गुरुपद महाराजांना द्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण घरात त्यांना प्रार्थना करतो त्या पद्धतीने तिथे सुद्धा प्रार्थना अशाच पद्धतीने करायची आहे। त्यांना एक विनंती आपण करायची आहे, ठीक आहे, या पद्धतीने करा। गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण कुठल्या कुठल्या सेवा करू शकतो ते सुद्धा थोडक्यात तुम्हाला सांगेल। बाकीच्या सेवा कुठल्या काय नाही जमलं पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवश्य तुम्हाला सांगेल, आपला गुरुमंत्र जो आहे तो आपण 11 माळी जप करायचा नक्कीच प्रयत्न करा। श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपल्याला नक्कीच त्या दिवशी करायचं आहे। आणि तारक मंत्र जो आहे आपला तारक मंत्र 11 वेळा आपल्याला पठण करायचं आहे। या 3 सेवा निदान गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच आपल्याला करायच्या आहेत। आता हे सगळं केल्यानंतर तुम्हाला सांगेल, नैवेद्य राहिला तर नैवेद्य आपल्याला महाराजांना दाखवायचा आहे तो गोडाचा कुठलाही नैवेद्य महाराजांना आवडत असो, पुरणाची पोळी असू द्या, शिरा असू द्या, खीर असू द्या, जे तुम्हाला शक्य होईल ते जेवण तुम्ही बनवू शकतात। महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। कांदे भजी आवडत असते, बेसनाचे लाडू आवडतात महाराजांना, पण तुमची इच्छा काय आहे महाराजांसाठी करायचं ते तुम्ही तिथे जेवणामध्ये करू शकतात आणि जेवण अर्पण करू शकतात। आता सप्ताह कालावधी मी सांगत होती तर आपला चालणार आहे 22 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत। या कालावधीमध्ये आपल्याला काही सेवा ज्या असतात त्या नक्कीच करायच्या आहेत, कारण हा सप्ताह कालावधी जो असतो तो गुरुतत्व हा जागृत स्वरूपात असतो, म्हणून आपल्याला करायचे आहे। तर या दिवसांमध्ये तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात। तुम्ही दररोज तुम्हाला वेळ नाही 3-3 अध्याय पठण करा, तर या 7 दिवसांमध्ये एक पारायण तुमचं महाराजांच्या आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण होईल। तुम्हाला शक्य झालं तर एक पारायण पूर्ण एका दिवसात करा तरीसुद्धा चालेल, एका दिवसाला 2 पारायण केले तरीसुद्धा चालेल। या पद्धतीने आपण पारायण किंवा कुठलीही सेवा आपण करू शकतो। त्यानंतर गुरुचरित्र पारायणसुद्धा आपण या कालावधीमध्ये करू शकतो। नवनाथ पारायण जे असतं ते 9 दिवस तुम्ही काउंट करा, 9 दिवसाचं नवनाथ पारायण आपण करू शकतो। संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण जे असतं याचं सुद्धा आपण पारायण करू शकतो, किंवा या 7 दिवसांमध्ये जो आपला गुरुमंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा आपण 11 माळी दररोज केल्या किंवा जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या जप आपण महाराजांच्या चरणी आपण अर्पण करू शकतो। तसेच दत्त महाराजांचा जो मंत्र आहे ओम श्रीम राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्रसुद्धा आपण जप करू शकतो। एक माळ फूल नाही फुलाची पाकळी तर एक माळ जप केला तरीसुद्धा चालेल, पण थोडी का असेना सेवा करा। वेळ हा चुकू नका, वेळ कोणासाठी थांबत नाही, म्हणून या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये अगदी थोडा का असेना आपला जो काही असेल तो वेळ महाराजांना द्यायचा आहे, आपल्या गुरुसेवेसाठी द्यायचा आहे आणि गुरुपौर्णिमेला आपल्याला ती सेवा आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करायची आहे। तर या पद्धतीने गुरुपौर्णिमा जी आहे ती आपल्याला साजरी करायची आहे। नक्कीच तुम्हाला सांगेल, या पद्धतीने गुरुपद तुम्ही जर दिलेलं नसेल, महाराजांना गुरु केलेलं नसेल किंवा कोणालाच गुरु केलेलं नसेल आत्तापर्यंत, तर नक्कीच गुरु यावर्षी करा। आणि गुरु केल्यानंतर आपल्या जीवनाला वेगळी दिशा मिळत असते। नक्कीच या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि तुमचे मार्ग नक्कीच बदललेले तुम्हाला दिसतील। तर तसेच तुम्हाला सांगेल, आपण जर केंद्रात मठात बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की ताई आपण ही सेवा जी आहे ती घरी करायची का, तर हो, आपण जी तुम्हाला मी आज सांगितलेली आहे ही सेवा किंवा हे गुरुपद देत असताना आपण घरच्या घरी गुरुपद देऊ शकतो। मात्र केंद्रात तुम्ही जर गेला तर तिथे आपल्याला सगळी काही माहिती देण्यात येते, त्यामुळे न घाबरता तुम्ही जा आणि तिथे सुद्धा गुरुपद आपण महाराजांना देऊ शकतो। आणि अवश्य एवढं सांगेल की गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घराजवळ महाराजांचा मठ असेल तर नक्कीच आपल्याला आपल्या गुरूंना भेटायला जायचं आहे। नसेलच तर दत्त महाराजांच्या मंदिरात तरी नक्कीच आपल्याला जायचं आहे। त्या दिवशी जास्तीत जास्त शक्य झालं तर दानधर्म करायचा प्रयत्न करा। कुत्रं असेल, मांजर असेल, गाय असेल यांना अन्नदान करा। या छोट्या छोट्या सेवा ज्या असतात त्या आपल्या हातून त्या दिवशी घडायला पाहिजे। अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, भले इथे कुणाला माणसांना असो किंवा प्राण्यांना असो, पण करायचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न करायचा आहे। आणि दिवस हा आपला गुरुसेवेत घालवायचा आहे। मन हे शुद्ध ठेवा, कुणाला वाईट बोलू नका, वाईट चिंतू नका त्या दिवशी। चला मग, सांगितलेली माहिती जी आहे सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते। नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद।